लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, सरकारकडून आली आहे एक मोठी घोषणा. लाडकी बहीण योजनेत असे बदल जे ऐकून तुमचे मन एकदम खुश होईल. काही बहिणींना मिळणार आहे अधिक रक्कम, तर काहींसाठी नवीन योजनेचे दरवाजे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढच्या 2 मिनिटात मी सांगणार आहे ती अपडेट जी तुमच्या बँक खात्यात फरक आणेल. म्हणूनच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता तुमचा जमा होणार आहे. आता GR आलेला आहे. पण बहिणींनो, तुमच्याकडे जर ही 2 कागदपत्रे असतील तरच तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे. तर ती कागदपत्रे कोणती पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बहिणींनो, आज 10 ऑक्टोबर आजपासून निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे. तुमचे खाते लवकर तपासा, कारण योजनेतील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होत आहेत. आणि तसेच पुढील नियमित हप्ते मिळवण्यासाठी KYC बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना जारी केलेली आहे. या योजनेच्या नियमानुसार हा निधी DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जमा केला जातो. आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात झाली असली तरी सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास थोडा उशीर लागू शकतो. तरीही तुमचे बँक खाते आजपासूनच चेक करत राहा. राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलाय. ज्या लाभार्थ्यांची KYC पूर्ण झालेली आहे आणि योजनेत त्या पात्र आहे, सर्व लाभार्थ्यांना फक्त आता हप्ता मिळणार. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून हप्ता वितरणाच्या तारखेसंदर्भात अधिकृत घोषणा झालेलीच आहे. बहिणींनो, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या पूर्वी वितरित केला जाईल. सप्टेंबर सोबतच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील दिवाळीपूर्वीच वितरित केला जावा अशी आशा व्यक्त केलेली होती. सामाजिक व न्याय विभागासोबतच लवकरच आदिवासी विभागाचा निधी देखील उपलब्ध केला जाईल. सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल. महत्त्वाचा GR शासनाचा निर्णय आज राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, ज्यामुळे गरजू बहिणींना दिलासा मिळणार आहे. ज्या बहिणींना अजूनही हप्ता मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींना दिवाळीच्या वेळी हप्ता मिळण्याची शक्यता आहे. आणि यासोबतच सरकारने हप्ता मिळवण्यासाठी एक मोठा बदल सुद्धा केलेला आहे. प्रत्येक लाभार्थी महिलांनी हे जाणून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच बहिणींनो, सप्टेंबर महिना संपला आणि ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे. हप्ता अजून लांबणीवर असल्याने काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये मोठा भ्रम निर्माण झालेला आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार दिवाळीचा सण अधिक उत्सव साजरा करण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्याचे हप्ते एकत्रित देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. बहिणींनो, दिवाळी तोंडावर येताच किंवा त्यापूर्वी ही मोठी रक्कम बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून अधिकृत घोषणा झालेली आहे. त्यांनी सांगितले की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये डबल हप्ता हवा असेल तर त्यांनी सरकारने सांगितलेले नवीन नियम पाळणे बंधनकारक आहे. तर बहिणींनो, कोणते जे नवीन नियम आहे ते बघा, तुमचा नक्कीच फायदा होणार. तर सर्व लाडक्या बहिणींना माहीतच आहे, सरकारने KYC प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे. तर KYC प्रक्रिया का सांगितलेली आहे, तर लाडक्या बहिणींनो, या योजनेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि या योजनेचा लाभ केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सरकारने नवीन नियम लागू केलेले आहे. बहिणींनो, लक्षात ठेवा, KYC ची मुदत फक्त 2 महिने आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचे हप्ते थांबवले जाऊ शकतात. सर्व पात्र बहिणींनी तत्काळ KYC प्रक्रिया पूर्ण करा असे आवाहन आदितीताई तटकरे यांनी दिलेले आहे. बहिणींनो, तुम्ही जर KYC प्रक्रिया त्वरित केली तर लगेचच तुमचा हप्ता जमा होईल. आणि त्या लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळाला नाही त्या लाडक्या बहिणींनी काळजी करू नका, कारण आदिती तटकरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे
तुम्हाला दिवाळीच्या तोंडावर 3,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। आणि बहिणींनो, अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर कळेल।